शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी तुमचा व जीवाणूंचा मित्र घनश्याम हेमाडे. आपली सध्याची वेब सिरीज चाललेली आहे शेतीतील सूक्ष्मवीर. आणि ह्या सूक्ष्मवीरांमध्ये आपण नायट्रोजनच्या बॅक्टेरियांपासून तर ट्रायकोडर्मा विरिडी बायफंगिसाइड पासून बायपेस्टिसाइड्स पर्यंत अशा वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा केलेली आहे. आणि ती चर्चा सुद्धा सखोल चर्चा आपण प्रत्येक सेशन मधून करत असतो. आणि ही सूक्ष्म वेब सिरीज जी आहे ही वेब सिरीज असते प्रत्येक सोमवारी ठीक सायंकाळी 6 वाजता. ज्या शेतकरी बंधूंनी आनंद ॲग्रो केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. कारण आनंद ॲग्रो केअरच्या माध्यमातून रोज वेगवेगळे नोटिफिकेशन येतात आणि या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला आनंद ॲग्रो केअर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असते. तर शेतकरी बंधूंनो आजचा खूप महत्वाचा टॉपिक आहे, खूप महत्वाचा विषय आहे. तो म्हणजे एक महत्वाचे सूक्ष्मवीर आहेत की जे सूक्ष्मवीर तुमच्या जमिनीच्या ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी असेल किंवा तुमच्या जमिनीमध्ये भुसभुशीतपणा वाढवण्यासाठी असेल अशा अनेक फायद्यांसाठी काम करतात. ते म्हणजे जमिनीतील सूक्ष्मवीर आणि त्याला आपण म्हणतो कंपोस्टिंग बॅक्टेरिया, कंपोस्टिंग फंगस. कारण कंपोस्ट करणारा ह्या नुसत्या बॅक्टेरियाच नसतात तर त्याच्यामध्ये काही फंगस सुद्धा असतात. तर बघा आज आपण जाणून घेणार आहोत कंपोस्टिंग, ज्याला आपण कंपोस्टिंग बॅक्टेरिया किंवा कंपोस्टिंग फंगस म्हणतो. त्याच्यामध्ये काय काय प्रकारच्या बॅक्टेरिया आणि फंगस असतात ते आपण जाणून घेऊया. पण प्रत्येक विषय सुरू करण्याच्या अगोदर आपला हे असतो की रिव्ह्यू आपण करायला पाहिजे. तर आपण रिव्ह्यू आपण करणार आहोत की खरोखर या जे काही कंपोस्टिंग बॅक्टेरिया आहे याचा आपल्या जमिनीसाठी काय फायदा होतो, आपण वापरला तर त्याचा पुढे भविष्यात काय फायदा होऊ शकतो, हे सगळ्या गोष्टींची सखोल माहिती आपण जाणून घेणार आहोत. पहिला आपला विषय आहे की सेंद्रिय कर्ब. तर सेंद्रिय कर्ब बरेचशे लोकांना माहिती असेल की ऑर्गॅनिक कार्बन ओसी 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 वरती जनरली सगळ्या ठिकाणी चर्चा आहे. पण ही चर्चा जर आपण 10 वर्षापूर्वी, त्याच्यापेक्षा 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर कोणीही ऑर्गॅनिक कार्बन वरती चर्चा करत नव्हतं. का करत नव्हतं याचं कारण तुम्हाला माहिती आहे की रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे आपल्या जमिनीमधला जो सेंद्रिय कर्ब कमी झालेला आहे त्या सेंद्रिय कर्बाचं अनन्यसाधारण महत्व आपल्या जमिनीमध्ये आहे आणि ते म्हणजे कधीच कमी होऊ शकणार नाही. आपल्या भारतीय शेतीला फार महत्वाचं आहे. बघा सेंद्रिय कर्ब हा शब्द तुम्ही म्हणजे माहिती असेल. आणि सेंद्रिय कर्ब ऍक्च्युली त्याला आपण जो कंपोस्ट झाल्यानंतर बॅक्टेरियावरती एक ह्युमस तयार होतो आणि त्या ह्युमसलाच म्हणतो आपण ऑर्गॅनिक कार्बन. बरेचसे लोक बघा की तुमचा जसे की मार्केटमध्ये रूट फास्ट नावाचे काही ऑर्गॅनिक कार्बनचे प्रॉडक्ट्स असतात, कार्बोमाइन सारखे काही प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आहेत, कार्बोबँक सारखे काही प्रॉडक्ट्स आहेत. ते ऑर्गॅनिक कार्बन देण्याचा त्याच्यामधला सोर्स असतो आणि प्रयत्न त्याच्यामध्ये असतो की ऑर्गॅनिक कार्बन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा. तर हा जो ह्युमस आहे हा ह्युमसच म्हणजे तुमच्या जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन, ज्यालाच आपण सेंद्रिय कर्ब म्हणतो. आणि हा सेंद्रिय कर्ब फार महत्वाचा आहे. ज्याच्याकडे सेंद्रिय कर्ब जास्त असेल तो आज भारतातला, महाराष्ट्रातला, कोणत्याही राज्यातला शेतकरी असू द्या सगळ्यात श्रीमंत शेतकरी आहे. ज्यांच्या अकाउंट्सला कमी पैसे बॅलन्स असेल तरी चालेल, पण तुमच्या जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्ब जास्त असेल तर खरे श्रीमंत शेतकरी तुम्ही आहात. तर हा सेंद्रिय कर्ब कमीत कमी आपल्या जमिनीमध्ये 0.75 ते 1% असायला पाहिजे. हा कमीत कमी. जास्तीत जास्त 1.5%, 2%, 3% तुम्ही जाऊ शकता. पण ते मात्र आत्ताच्या कमर्शियल जगामध्ये शक्य नाहीये. पण 0.75 ते 1% जर तुम्ही ओसी मेंटेन केला तर तुमची जमीन एनरिच, सुपीक असं आपण म्हणू शकतो. आणि दुर्दैवाने जे मी तुम्हाला सांगितलं की रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे तो जो सेंद्रिय कर्ब आहे हा सेंद्रिय कर्ब काय झाला आहे, नष्ट झाला आहे. आणि जमिनीला सेंद्रिय कर्ब वाढवला तरच आपली उत्पादकता वाढू शकते. हा त्याचं मागचं खरं कारण आहे. बघा
सेंद्रिय कर्ब म्हणजे काय? तर सेंद्रिय कर्ब म्हणजे काय? सेंद्रिय कर्ब हा जमिनीतील सूक्ष्म जीव, झाडे, पालापाचोळा, टाकाऊ पदार्थ, जे काही वेस्टेज आहे, या वेस्टेजचा अवशेष यांचं विघटन करण्याचं काम हे जे जीवन आहेत हे सूक्ष्मजीव करत असतात. यामुळे जमिनीतील काळा किंवा गडद तपकिरी रंगाचं जे आपण म्हणतो ना, चॉकलेटी कलर सारखं थोडासा काळा झालेलं जे काही पावडर असतं किंवा पूर्ण कुजलेला जो काही आपण त्याला ह्युमस म्हणतो, त्यालाच आपण सेंद्रिय कर्ब असे म्हटले जाते. आणि या पिकांसाठी अन्न साठा आणि त्याला सगळ्यात महत्वाचं जो बँक आहे, जे मी तुम्हाला बँकेचं उदाहरण दिलं, तर हेच खरं उदाहरण आहे. आणि जमिनीला जर तुम्हाला जिवंत ठेवायचं असेल तर सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीसाठी फार महत्वाचा घटक आहे. सेंद्रिय कर्बाचे महत्वाचे कार्य काय आहे तर सगळ्यांना माहिती, मी इकडे जरी नाही बघितलं तुम्हाला सांगितलं. सेंद्रिय कर्बाचे फायदे असे आहेत की तुमचं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असेल, तुमच्या जमिनीमध्ये हवा खेळती ठेवणे असेल, जमीन भुसभुशीत करणं असेल, पांढऱ्या मुळांची ग्रोथ फास्ट करण्यासाठी सेंद्रिय कर्ब तुमचा कार्य करतं, जमिनीची धूप होत असेल, या सगळ्या कामांसाठी तुमचा सेंद्रिय कर्ब हा काम करत असतो. आणि सेंद्रिय कर्ब तुमच्या जमिनीमध्ये जेवढा जास्त असेल तेवढे तुमची जमीन सुपीक, त्यात काही मात्र शंका नाही. मात्र सेंद्रिय कर्ब हा पिकांना आवश्यक असलेले सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करून देणे, त्यानंतर सूक्ष्मजीवांची संख्या वाढवणे. कारण सगळे जे काही सूक्ष्मजीव आहेत हे सर्व सूक्ष्मजीव काय करतात, या ऑर्गॅनिक मॅटर वरती, ऑर्गॅनिक कार्बन वरती जगतात. आणि ऑर्गॅनिक कार्बन घेऊनच, ऑक्सिजन घेऊनच ते जे काही टाकाऊ पदार्थ आहेत, इनऑर्गॅनिक गोष्टी आहेत, त्या ऑर्गॅनिक मध्ये कन्वर्ट करून कंपोस्टिंग करण्याचं काम हे जीवाणू करत असतात. आणि मी जे तुम्हाला सांगितले की जमिनीचे धूप असेल, हे सगळे फायदे तुमच्या सेंद्रिय कर्बाचे आहेत. आणि सध्या स्थितीतील सध्याची आपण जर परिस्थिती बघितली तर परिस्थिती मात्र फार वाईट आहे. आणि या वाईट परिस्थितीमुळे आज आपल्याला सेंद्रिय कर्बावरती बोलण्याची गरज आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, 0.3 ते 0.4 च्या खाली तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब आलेला आहे. आणि हे आम्ही तुम्हाला का सांगतोय, कारण आनंद एग्रो केअरची आनंद बायोकेम रिसर्च अँड प्रायव्हेट लिमिटेड सेंटर ही वेगळी संस्था आहे. आणि वेगळ्या संस्थेमध्ये मॅक्सिमम शेतकरी बांधवांचे माती परीक्षणाचे नमुने येतात. आणि या माती परीक्षणाच्या नमुन्यांमध्ये सेंद्रिय कार्बन, ऑर्गॅनिक कार्बन आपण जे म्हणतो कर्ब, त्याचं प्रमाण मात्र 0.3, 0.4 असतं. आणि ज्या शेतकरी बांधवांचं 0.8, 1% असतं त्यांचं खूप चांगलं असतं. पण मॅक्सिमम 80%, 90% लोकांचा जो काही ऑर्गॅनिक कार्बन आहे या लेवलला आला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळं जे काही घडतंय हे जमीन कडक होणे, तुमच्या जमिनीमध्ये जे काही बॅक्टेरिया मृत्यू पावणे, बॅक्टेरियांचं डेड होणे, हे सगळं कारण जर तुम्ही इकडे जर तुमची बघितली, ही तुमच्या जमिनीची परिस्थिती आज झालेली आहे. शेतकरी बंधूंनो, अगदी हाताने ज्या ठिकाणी आपण माती भरू शकत होतो, अगदी पाय टाकल्यानंतर पाय 4 इंच खाली जात होता, आता मात्र तुमच्या जमिनीमध्ये जर तुम्ही पाय टाकला तर एक कणही मातीचा हलणार नाही. हाताने माती उचलले गेले तर 2 खडे सुद्धा तुमच्या हातात येणार नाही. आणि तुम्ही जर माती काढायची असेल तर टिकाव किंवा फावड्याच्या साह्याने तुम्ही माती काढू शकत नाही. याचं मेन कारण म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये रासायनिक खतांचा अति वापर हाच मेन कारण ठरलेला आहे. आणि याच्यावरती आपल्याला नक्कीच विचार करावा लागेल. सेंद्रिय खत, सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय घटक यांचा विचार आपल्या जमिनीसाठी करावा लागेल. आणि तो जर विचार आपण नाही केला तर मात्र भविष्यात आपल्या मुलाला आणि आपल्या नातूला आपण फक्त आणि फक्त नापीक शेतीच देणार आहोत, यात मात्र काही शंका नाही. मी नाही म्हणत, असे शास्त्रज्ञ म्हणतायत, ज्यांचा सॉइलवरती अभ्यास आहे, जे सॉइल शास्त्रज्ञ आहेत, एन्व्हायरमेंट वरती जे अभ्यास करतायत, अशा सखोल आणि खगोल म्हणजे सगळ्या लोकांनी अभ्यास करून म्हणताय की जर आपण आता जमिनीची काळजी नाही घेतली तर भविष्यात मात्र आपल्याला अडचण येईल आणि जमीन मात्र तुमची काय होईल, नापीक होईल. आणि नापीकतेपासून वाचवायचं असेल तर तुमच्या जमिनीमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, सेंद्रिय कार्बन हा वाढवावाच लागेल. आणि सेंद्रिय कार्बन वाढवला नाही
तर भविष्यात मात्र आपल्याला मोठी अडचण निर्माण होऊ शकेल. तर बघा, सेंद्रिय कर्ब जो असतो तर कमी होण्याची मुख्य कारण काय? आता ते मुख्य कारण काही निसर्गिक नाहीये. हे जे कारण आहेत हे स्वतः आपण घडून आणलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आपण आणि आपणच आहोत. याला दुसरं कोणीही कारणीभूत नाही. कारण ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस असतील, ग्लोबल वॉर्मिंग असेल, या सगळे कारण आहेत. तर त्याच्यातला पहिला कारण आहे की कडबा आणि पाचट जे आपल्या जमिनीमध्ये आपण काय करतो, कुजवत नाही, ते तसंच ठेवतो किंवा त्याला जाळण्याची जी काही पद्धत आहे. बऱ्याचशा ठिकाणी कडबा आणि जे काही तुमचे भाताचा तूस असेल, तुमचा गव्हाचा तूस असेल, तुमचे इतर पिकं असतील, त्यांचे जे काही वेस्टेज असेल, त्याचा कडबा असेल, त्यांचे म्हणजे टाकाऊ पदार्थ असतील, हे आपण जमिनीमध्ये तसेच काय करतो, गाडण्याऐवजी जाळतो. हे सुद्धा चुकीचं आहे. त्यानंतर आपले सगळ्यांचे लाडके खत, जे खत काय आहे, DAP आणि युरिया, हे जेवढं तुम्ही जास्त वापरणार तेवढे आपल्याला असं वाटतं की आम्ही खूप श्रीमंत, आमच्याकडे खूप भांडवल, आम्ही करू शकतो, आम्ही एवढे खत वापरू शकतो. नाही, तुम्ही एकच काम करा, DAPच्या 4 बॅग वापरण्याऐवजी फक्त 2 बॅग तुम्ही काय करा, DAPच्या वापरा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, 5 ते 10 बॅग सेंद्रिय खताच्या वापरा. आणि जर तुम्हाला सेंद्रिय खत वापरायचं नसेल तर तुमच्याकडे जर टाकाऊ पदार्थ असतील तर त्याच्यावरती कंपोस्टिंगच्या बॅक्टेरिया वापरा. नक्कीच तुम्ही घरच्या घरी सेंद्रिय खत तयार करू शकता. पण मात्र हे करणं ही काळाची गरज झालेली आहे. शेतकरी बंधूंनो, हे तुम्ही नोंद घ्या. जमिनीत वारंवार केली जाणारी मशागत म्हणजे अतिमशागत, प्रत्येक वेळेस खोल नांगरटी करणे, 2-2 महिन्यांनी 3-3 महिन्यांनी पिकांची फेरपालट करणे, म्हणजे तेच पिकं लावणे पण त्या पिकांना खोल नांगरटी करणे, मशागत करणे, सारखं मशागत करणे, मशिनरी तुमच्या जमिनीमध्ये चालवत राहणे, हे सुद्धा कारण त्याच्यासाठी आहे. कारण की वारंवार जर तुम्ही असं सगळं टिलरिंग करत राहिले, वारंवार जर तुम्ही नांगरटी करत असले तर तुमचा जो काय ऑर्गॅनिक कार्बन आहे हा सुद्धा हवेमध्ये उडून जातो, त्याची सुद्धा लेवल कमी होते. हे सुद्धा आपण नोंद घेणं गरजेचं आहे. आणि फक्त ऊस आणि कापूस हे जे पिकं आहेत आपण ते एकाच वेळेस लावले पाहिजे. जमिनीला जे आपण रेस्ट पिरियड म्हणतो तो रेस्ट पिरियड आपण देत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या जमिनीमध्ये जे काही तुम्ही खतं देतात हे खतं काय होतं, त्याच्या जमिनीची धूप होते आणि वरच्या लेअर मधले जेवढे काही ऑर्गॅनिक कार्बन किंवा जे काही घटक आहेत हे पाण्याच्या, हवेच्या म्हणजे वाऱ्याच्या साह्याने वाहून जातात. हे सुद्धा एक कारण आहे की तुमच्या जमिनीमधलं ऑर्गॅनिक कार्बन कमी होत असतो. मग सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे उपाय काय? सिंपल उपाय आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय शेतकरी बंधूंनो, तर आपल्याला करायचं आहे, मी तुम्हाला मार्क करून दाखवतो काय करायचं आहे. तर आपल्याला करायचं आहे बघा, 5 ते 10 टन चांगलं कुजलेलं कंपोस्ट, म्हणजे ज्याला आपण वर्मी कंपोस्ट म्हणू शकतो, ज्याला आपण ऑर्गॅनिक कंपोस्ट म्हणू शकतो, ज्याला आपण सिटी कंपोस्ट म्हणू शकतो, ज्याला आपण वेगवेगळ्या पेंडीपासून बनवलेलं खत म्हणू शकतो. अशा अनेक प्रकारच्या गोष्टींपासून आपण आपलं सेंद्रिय खत तयार करू शकतो. त्यानंतर तुमचं ताक, धेंचा हे नैसर्गिक पद्धतीने काय होतं, बनवले जातात. फक्त त्याचं काय होतं, वाढ आपल्याला करायची असते, त्याचं मशागत आपल्याला करायची असते. आणि मशागत जर आपण केली तर आपल्या जमिनीला आपण वाचवू शकतो. मात्र हे जर समजा ताक आणि धेंचा करत असेल तर त्याला फुलं येण्याच्या अगोदर त्या जमिनीमध्ये गाळलं पाहिजे, तर ऑर्गॅनिक कार्बन जास्त वाढतो आणि प्रॉपर इतर इन्ग्रेडियंट सुद्धा मिळतात. हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि शून्य मशागत म्हणजे आपण जेवढं कमीत कमी मशागतीच्या गोष्टी वापरल्या, मशागत केल्याशिवाय शेती होऊ शकत नाही. पण ज्या गोष्टी आपण थांबवू शकतो त्या थांबवू शकतो. तुमच्या बांधावर झाडे लावून जमिनीची धूप थांबवली पाहिजे. झाडं आज आपल्याला किती आपण शेतीवरती गेलो तर शेतीवरती तर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. बऱ्याचशा लोकांना वाटत असेल पण आज शेतीमध्ये आपण बांधच ठेवले नाही आणि बांध ठेवले नाही तर झाडच कुठून येणार. आणि सगळे शास्त्रज्ञ आणि टेक्निकल लोक म्हणतात की तुमच्या जमिनीच्या आजूबाजूला झाडांची अशी रांग असावी आणि त्या रांगेमध्ये सगळं जमिनीचं धूप असेल, पाण्यात म्हणजे हवेपासून संरक्षण असेल, बाकीच्या अति टेम्परेचर पासून संरक्षण असेल, वातावरणातील बदल असेल, या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या झाडं जे आहेत तुमच्या पिकाचं संरक्षण करत असतात. तर बांधच राहिले नाही तर मग कसं करणार. म्हणून जमिनीमध्ये बांध असणं गरजेचं आहे आणि बांधावरती झाडं लावणं तेवढंच गरजेचं आहे. आणि दुसरं, वेस्ट कंपोस्टिंग जे काही कंपोस्टिंगचे जे बॅक्टेरिया आहेत
तर याचा वापर नियमित करणं गरजेचं आहे आणि जे काही पिकाचे अवशेष आहेत ते न जाळता जमिनीमध्ये काढणं गरजेचं आहे. तर तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवू शकता. विघटन म्हणजे काय, म्हणजे खरोखर आता हे जे काही बॅक्टेरिया आहेत हे कसं विघटन करतात ते सुद्धा आपण समजून घेऊ. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हे जे विघटन होतं हे विघटन करण्यासाठी एकच गोष्ट काम करत नाही. मी तुम्हाला ते खाली समजून सांगतो. हे बघा, पिकांचे अवशेष कुजवणे म्हणजे त्याचे विघटन करणे. सोप्या भाषेत सांगायचं तर मृत सेंद्रिय पदार्थ की जे डेड आहे, असे डेड पदार्थ जे अकार्बनिक असतात, म्हणजे ते त्याच्यामध्ये कार्बन नसतो, पण त्याला कार्बन करण्यासाठी कोण काम करतं तर बघा, काही जीवाणू व बुरशा याच्यामध्ये सहभाग घेतात आणि सगळ्यात महत्वाचं ज्या काही डेड गोष्टी आहेत या डेड गोष्टींवरती ते काय करतात, हल्ला चढवतात. हल्ला का चढवतात, कारण या जीवाणू आणि बुरशांना ते फूड हवं असतं आणि ते फूड त्याच्यावरती मिळतं, म्हणून त्याच्यावरती हल्ला चढवतात आणि हळूहळू कुजण्याची क्रिया करण्याचं काम हे कंपोस्टिंग जीवाणू करत असतात. आणि हे कंपोस्टिंग जीवाणूच तुमच्या जमिनीमधलं ऑर्गॅनिक कार्बन वाढवत असतात. बघा, सेंद्रिय पदार्थांच्या विघटनावर परिणाम करणारे घटक काय, तर सेंद्रिय पदार्थ तर आपल्याला विघटन करायचे आहेत, पण हे विघटन करण्यावर ते कोणते कोणते घटक काम करतात, तर मेनली त्याच्यावरचे घटक आहेत बघा, तापमान, जे मी तुम्हाला बोललो की टेम्परेचर जे आहेत हे मायक्रोब्सला काय करतात, सक्रिय राहण्यासाठी ठराविक तापमान, म्हणजे जर तुमचं 25 ते 40 डिग्रीच्या दरम्यानचं टेम्परेचर असेल तर बॅक्टेरियाची ग्रोथ खूप चांगली होते. पण त्याच्यापेक्षा जर कमी झालं तर त्याची प्रक्रिया काय होते, मंदावते. मी प्रत्येक वेळेस म्हणतो की उबदार वातावरण असेल काम करायला चांगलं वाटतं, एकदमच कोल्ड टेम्परेचर असेल काम करायला गती येत नाही, अति टेम्परेचर असेल तरी एनर्जी डाऊन होते, लवकर आपल्या शरीरामधलं पाणी कमी होतं आणि आपल्याला काय होतं, थकवा येतो. ह्या सगळ्या गोष्टींसाठी जो मिडल टेम्परेचर आहे हे 25 ते 40च्या दरम्यान जर असेल तर बॅक्टेरियाची क्रिया फास्ट ग्रोथ होते आणि बॅक्टेरिया आपण बोलतोय आज कंपोस्टिंग बॅक्टेरियावरती. त्यानंतर तुमचा ओलावा योग्य प्रमाणात असेल तर जीवाणू चांगलं काम करतात आणि जर तुमचा ओलावा 50 ते 60 पेक्षा जास्त असेल तर जीवाणूंना ऑक्सिजन मिळत नाही, म्हणून जीवाणू काय होतात, डेड होतात, त्यांची क्रिया मंदावते किंवा क्रियाच मंदावते असं म्हणू. आणि ज्याला आपण म्हणतो की ते जे जीवाणू आहेत ते मरतात आणि हवा आणि ऑक्सिजन जर त्यांना प्रॉपर वेळेवरती मिळत राहिला तर हे जीवाणू लवकर ग्रो होतात. आणि सगळ्यात महत्वाचं, ग्रो होत असताना या सगळ्या जीवाणूंना ऑक्सिजन लागतो आणि ही जी क्रिया चालते या क्रियेमुळे कुठेही कुजण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला दुर्गंधी किंवा वास येत नाही. हा त्याच्यामधला नैसर्गिक महत्वाचा घटक आहे, याचा सुद्धा विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, फक्त सूक्ष्मवीर हे ट्रायकोडर्माच नाहीये, नायट्रोजनचाच बॅक्टेरिया नाहीये, फॉस्फरसचाच बॅक्टेरिया नाहीये, तर कंपोस्ट करणारे जीवाणू सुद्धा तुमच्या जमिनीतील सूक्ष्मवीर आहेत, हे सुद्धा ओळखणं गरजेचं आहे. आणि ते सूक्ष्म जीव आपल्या जमिनीसाठी किती महत्वाचे आहे याची सुद्धा माहिती तुमच्याकडे असणं मात्र तेवढंच गरजेचं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. सेंद्रिय पदार्थांच्या विघटनावरती परिणाम करणारे अजून दुसरे काय घटक आहेत, तर सगळ्यात महत्वाचं नायट्रोजन CN रेशोचं जो प्रमाण आहे, हे CN रेशोचं प्रमाण जर तुमचं 3:1 जर राहिलं, म्हणजे 30:1 जर राहिलं तर कार्बन वाढलेला पालापाचोळा जास्त असेल तर प्रक्रिया संथ होते. म्हणजे याचं प्रमाण काय, त्याच्यामध्ये जो ऑर्गॅनिक कार्बनचा जो प्रमाण आहे ते जास्त असावं, तो जो पालापाचोळा आहे तो सुकलेला नसावा, त्याच्यात ओलावा असेल तर ते फास्ट काम करतं. आणि त्याचा जो काही पार्टिकल साईज आहे, म्हणजे तुम्ही जर एकदमच कडबा टाकला आणि म्हटले की आता बॅक्टेरिया कंपोस्टिंगच्या बॅक्टेरिया टाकले लगेच 8 दिवसात कडबा कुजायला पाहिजे, किंवा तुम्ही एकदमच कडक पदार्थ आणले, अगदी तुमचे तूर असेल, तुमचे कपाशी असेल किंवा तुमचे वेगवेगळे पिकं असतील आणि त्यांचे जर वेस्टेज पदार्थ जर त्यांची साईजच एवढी मोठी असेल, काटे असतील, तर ते कुजत नाही शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला काय करायचं असतं की त्याचे छोटे 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 तुकडे केले, पार्टिकल साईज जर त्याच्या छोट्या केल्या आणि त्याच्यामध्ये जर आपण प्रॉपर ओलावा ठेवला, त्याच्यामध्ये जर हवा जर व्यवस्थित खेळती राहिली तर ते लवकर कुजण्याचं काम करतात. म्हणून त्याचं पार्टिकल साईज सुद्धा महत्वाचं आहे. बऱ्याचशा लोकांना हे माहिती नसतं की कंपोस्टिंगच्या बॅक्टेरिया टाकल्या म्हणून काही कुजेल आणि लगेच कुजेल, असं होत नसतं. कारण हे काम मशीन करणार नाही, हे काम निसर्गात असणारे जे सूक्ष्मवीर आहेत ते सूक्ष्मवीर करणार आहेत आणि सूक्ष्मवीरांना काम करायला एक वेळ लागतो, एक टेम्परेचर लागतं,
एक कंडिशन लागते त्यावेळेसच तो काम करतो. आणि सेंद्रिय पदार्थांचे केमिकल कंपोजिशन जे आहे त्याच्यावरती जो काही कुजण्याची जी क्रिया आहे जी मी तुम्हाला सांगितली त्याच्यावरती ही सगळी गोष्टी काय असतात अवलंबून असतात. याची सुद्धा नोंद घेणं मात्र महत्वाचं आहे. त्यानंतर जमिनीचा सामू सुद्धा महत्वाचा आहे. आणि जमिनीचा सामू जर तुमचा 6.5 ते 8च्या दरम्यान असेल किंवा तुमच्या कंपोस्टिंगचा जो डेपो आहे त्याचा सामू जर 6.5 ते 8च्या दरम्यान असेल तर कंपोस्टिंग होण्याची क्रिया फास्ट होते. आणि जर तो ऍसिडिक कडे गेला तर क्रिया स्लो होते पण मात्र कार्य थांबत नाही, स्पीड कमी होतो. इथे जर तुमचं 45 दिवसात तर कंपोस्टिंग होणार असेल तर तिकडे तुम्हाला 60 दिवस लागतील, 70 दिवस लागतील, पण क्रिया थांबणार नाही. याची ही नोंद आपण घेणं गरजेचं आहे. आणि सूक्ष्मजीवांची संख्या तुमच्या जमिनीमध्ये जेवढं जास्त असेल, तुमचे सूक्ष्मवीर म्हणजे काय आपण त्याला म्हणतो इंग्रजीमध्ये सोल्जर्स, तुमचे सैनिक जेवढे सूक्ष्मवीर आपण नाव का दिलेलं आहे की तुमच्या जमिनीमध्ये किंवा तुमच्या टाकाऊ पदार्थांमध्ये जिथे जिथे तुमचे सूक्ष्मवीर, इथे काय म्हटलं की तुमच्या कचऱ्यामध्ये बॅक्टेरिया आणि बुरशींचं जर पॉप्युलेशन जास्त असेल तर त्याचं विघटन काय होतं वेगाने होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर आपण जर कमी कल्चर वापरलं तर फास्ट कुजणार नाही. त्यानंतर तुमचे जे काही टाकाऊ पदार्थ आहेत याचं टर्निंग करणं पण गरजेचं आहे. कारण की प्रत्येक जीवाणूला असे एरोबिक जे बॅक्टेरिया आहेत या एरोबिक बॅक्टेरियांना काय गरजेचं असतं ऑक्सिजन आणि कार्बन या दोन्ही गोष्टींवरती त्यांचं जगणं असतं. ऑक्सिजन घेणार आणि कार्बनवरती ते जगणार. जसं आपण अन्न खातो भाजी पोळी सलाड स्वीट काय जे असेल ते तसं जीवाणूंना सुद्धा लागतो कार्बन. आणि जसं आपल्याला ऑक्सिजन लागतो तसंही त्यांना ऑक्सिजन लागतो. ज्या एरोबिक बॅक्टेरिया असतात त्यांना ऑक्सिजन शिवाय ते जगूच शकत नाही. तर ऑक्सिजन जर त्यांना प्रॉपर वेळेवरती मिळाला आपण जर त्याचं प्रॉपर टर्निंग करत राहिलो तर लवकर कुजण्याची क्रिया होते. आणि पोषक घटकांची उपलब्धता करण्यासाठी आणि कार्बन आणि नायट्रोजन नव्हे तर मी जे तुम्हाला सांगितलं पोटॅशियम आणि अन्नद्रव्यांची गरज असते. कारण अन्नद्रव्य जर नसतील तर जीवाणू काम करू शकणार नाही. जसं आज आपण सकाळी ब्रेकफास्ट करतो, दुपारी लंच करतो, इव्हिनिंगला आपण डिनर करतो, मध्ये 4 वाजता वाटलं तर आपण काहीतरी पुन्हा स्नॅक्स खातो, तर तसं जीवाणूंना सुद्धा कार्बनची गरज असते. याची नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि आपल्या जमिनीमध्ये जीवाणू कमी होण्याचं कारण फक्त सेंद्रिय कर्ब आहे. आणि सेंद्रिय कर्बाचं लेवल जर तुमच्या जमिनीमध्ये चांगले असेल तर तेच त्यांचं फूड आहे. ऑर्गॅनिक मॅटरच त्यांचं फूड आहे. ऑर्गॅनिक मॅटर जर चांगलं असेल तर जीवाणू काय करतात ऑर्गॅनिक कार्बनची लेवल वाढवण्याची मदत करत असतात. बघा आता याच्यामध्ये कोणते कोणते जीवाणू काम करतात. कारण कंपोस्टिंग बॅक्टेरिया ह्या ज्या आहेत याच्यामध्ये मेन जो रोल असणार आहे किंवा जो रोल असतो किंवा कोणत्या कोणत्या प्रकारचे बॅक्टेरिया तुमच्या जमिनीमध्ये काम करतात. तर बघा हे बघा मेन जो बॅक्टेरिया मधला जर आपण ग्रुप बघितला तर बॅसिलस सबटिलिस हा जो जीवाणू आहे हा सुद्धा खूप चांगलं काम करतो. त्यानंतर सुडोमोनास फ्लोरोसेन्स हा जीवाणू चांगलं काम करतो. क्लास्ट्रोडियम चांगलं काम करतो. ॲझोटोबॅक्टर काम करतो. नायट्रोमोनास काम करतो. त्यानंतर तुमचा नायट्रोबॅक्टर चांगलं काम करतो. हे सगळे तुमचे जीवाणूंचे उदाहरणं आहेत. ते जर तुम्ही बघितलं तर बुरशींमधले उदाहरणं आहेत की तुमचं ऍस्परजिलस नायगर, आपण ऍस्परजिलस नायगर म्हणतो, काळ्या रंगाची बुरशी येते तर ही ऍस्परजिलस आहे. तुमचं पेनिसिलियम आहे, रायझोफस आहे, ट्रायकोडर्मा विरिडी आहे. हे सुद्धा कंपोस्टिंग करण्याचं काम करतं. माझ्या ट्रायकोडर्माच्या सेशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर ट्रायकोडर्मावरती मी स्पेशल बोललो की हा जो मल्टी अष्टपैलू आपण जे ट्रायकोडर्मा म्हटलेला आहे तर तो कंपोस्टिंग मध्ये सुद्धा याचा खूप महत्वाचा रोल आहे. म्युकर फ्ल्युरोट्स, त्यानंतर स्टेप्टोमायसिस आहे आणि नोकार्डिया आहे आणि मायक्रोसोमोनास आहे. हे सगळे प्रकारचे हे जे ऍक्टिनोमायसिट्स आहेत हे ऍक्टिनोमायसिट्स या फंगस आणि या जीवाणू तर नुसतं एकच बॅक्टेरिया कंपोस्टिंगचं काम करत नाही तर एवढ्या प्रकारचे बॅक्टेरिया आणि ऍक्टिनोमायसिट्स तुमचं जे वेस्ट टाकाऊ पदार्थ आहे त्याला कंपोस्टिंग करण्याचं कार्य हे सगळे जीवाणू करत असतात. आणि एरोबिक जीवाणू काय काय करतात जे तुम्हाला सांगितलं की निसर्गामध्ये असलेला ऑक्सिजन घेऊन कार्बन घेऊन हे सगळे ग्रोथ करत असताना जिथे ऑक्सिजन कार्बन चांगला असेल तर कुठेही त्याचा जो काही मिथेन गॅस तयार होतो त्या मिथेन गॅसचा दुर्गंधी होत नाही. हे आपण मागे ऑलरेडी त्याचा अभ्यास केलेला आहे. दुसरं तुमचं जे काही अनएरोबिक बॅक्टेरिया असतात तर अनएरोबिक बॅक्टेरिया काय असतात की ह्या बॅक्टेरियांना ऑक्सिजनची गरज नसते. उलट जिथे जास्त ऑक्सिजन असेल तिथे या बॅक्टेरिया काय करतात उलट त्यांची वाढ मंदावतात. तुम्ही या बॅक्टेरिया कुठे असतात समुद्राच्या तळाशी जिथे ऑक्सिजनच पोहोचत नाही किंवा एकदम चिखल आहे दलदल आहे जिथे खूप पाणी आहे आणि जिथे तुमचा ऑक्सिजनच पोहोचत नाही अशा ठिकाणी काम करतात. जिथं एकदमच खोलगट भाग आहे किंवा आपण म्हणू एखाद्या भुयारी जागा आहे किंवा जिथे सूर्यप्रकाशच पोचत नाही ऑक्सिजन पोचत नाही
अशा ठिकाणी अनएरोबिक बॅक्टेरिया काम करतात, कारण की त्यांना ऑक्सिजनची अजिबात गरज नसते. उलट ऑक्सिजन असला तर त्या डेड होतात. असं उलट कार्य या अनएरोबिक बॅक्टेरिया करत असतात. आणि या दोन्ही प्रकारच्या बॅक्टेरिया कंपोस्टिंग करण्याचं काम करतात. नुसतं एरोबिक आणि नॉन एरोबिक करत नाहीत. अजून दुसऱ्या पुढच्या काही बॅक्टेरिया आहेत की जे मी तुम्हाला सांगतो की ज्या कंपोस्टिंग साठी महत्वाचं काम करत असतात. बघा, जे आपण फॅकल्टेटिव्ह जीवाणू जे आपण म्हणतो, तर हे फॅकल्टेटिव्ह जीवाणू काय आहेत? हे ड्युएल कल्चर आपण म्हणू किंवा ड्युएल वर्क म्हणू. म्हणजे आपण म्हणतो दूध आणि तलवार. दूध आणि तलवार जे आहे किंवा दोन प्रकारचं वर्क करणारे जे फॅकल्टेटिव्ह बॅक्टेरिया आहेत, या फॅकल्टेटिव्ह बॅक्टेरिया काय करतात? ह्या ज्या आहेत या ऑक्सिजनच्या साह्याने पण कंपोस्टिंगचं काम करतात. आणि जिथे ऑक्सिजन कमी पडला तिथं अनएरोबिक म्हणजे जिथं ऑक्सिजन नसेल तरी काम करणार, ऑक्सिजन असेल तरी काम करणार. म्हणजे ड्युएल काम करणाऱ्या तुमच्या ज्या फॅकल्टेटिव्ह बॅक्टेरिया आहेत ह्या ड्युएल काम करतात आणि ह्या सुद्धा कंपोस्टिंग करण्याचं कार्य करत असतात. म्हणून ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत ह्या बॅक्टेरिया सुद्धा कंपोस्टिंग मध्ये महत्वाचा रोल यांचा असतो. आणि यांच्या वाढीसाठी आवश्यक घटक काय आहे? तर तुमचं 20 ते 40 अंश मध्ये ह्या फास्ट वेगाने वाढतात. आणि 5 ते 15 अंश जिथं असेल तर तिथे जीवाणू जिवंत राहू शकतात. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीने त्यांनी ग्रो करायला पाहिजे त्या पद्धतीने ग्रो करतात. आणि त्यांचं 6.5 ते 7.5च्या दरम्यान जर तुमचं पीएच असेल तर फास्ट पद्धतीने ग्रो करून कुजवण्याचं कार्य हे सगळे जीवाणू करत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं, हे जे सगळे जीवाणू आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स सिक्रेट करत असतात. आणि हे विकरांशिवाय काहीच होऊ शकत नाही. विकरे म्हणजे काय? एन्झाईम्स म्हणजे काय? त्यांचे सेकंडरी मेटाबोलाइट्स. आणि सेकंडरी मेटाबोलाइट्सच त्यांचं खरं कार्य असतं. नुसतं जीवाणू काम करत नाही. तर जसं एखादं जनावर असतं, जनावरांपासून म्हणजे समजा आपण एखादी गाय घेतली, म्हैस घेतली, तर त्यांचा जो वेस्टेज गोष्ट आहे शेण किंवा गाईचं मूत्र, हे जसं आपल्या शेतीसाठी महत्वाचं असतं तसं या जीवाणूंचा जो सेकंडरी मेटाबोलाइट्स असतो, हा सेकंडरी मेटाबोलाइट्स म्हणजे एन्झाईम्स. आणि एन्झाईम्सला आपण मराठीमध्ये म्हणतो विकरे. तर हे जे विकरे आहेत हे विकरेचा अभ्यास करणं मात्र गरजेचं आहे. बऱ्याचशा लोकांना ते विकरे माहिती नसतील तर जाणून घ्या. हे जे विकरे आहेत तो आहे पहिला सेल्युलोज, दुसरा आहे प्रोटीएज आणि पेप्टेज, दुसरा आहे लायपेज, अॅमिनेज, न्यूक्लियस. हे सगळे जे काही आहेत हे सगळे काय करतात? विकरे स्रावतात. आणि या विकरे स्रावल्यामुळे तुमची कंपोस्टिंगची जी क्रिया आहे ती फास्ट होते. हे जाणून घेणं महत्वाचं आहे. बघा, विघटनशील जे काही कर्बोदके आहेत या कर्बोदकांना जे काही गुंतागुंतीच्या जे काही क्रिया आहेत, या गुंतागुंतीच्या क्रिया जिथं आल्या तिथं सगळ्यात काम करणार तुमचे विकरे. आणि विकरे काय करतात? मग हे सगळे कन्व्हर्जन करून शर्करामध्ये रूपांतर करून जे आपल्याला फॉर्म मध्ये पाहिजे या फॉर्म मध्ये नेण्याचं कार्य हे सगळे जे काही बॅक्टेरिया आहेत आणि फंगस आहेत हे दोन्ही कार्य करत असताना मेनली पोषक घटकांचे पेशी विभाजन कसं करतात? तर सगळ्यात महत्वाचं बघा, सेंद्रिय पदार्थांचे मोनोमर्स उदाहरणार्थ ग्लुकोज अॅमिनो ऍसिड्स मध्ये रूपांतर केले की लहान जीवाणूंचा जो सेल मेम्ब्रेन आहे, लहान जीवाणूंचा जो सेल मेम्ब्रेन असतो मधून आत घेतले जातात. आणि यासाठी जीवाणू दोन मुख्य तांत्रिक पद्धती वापरतात. सुलभ प्रसारण विशिष्ट प्रथिनांच्या मदतीने म्हणजे फॅकल्टीज डिफ्युजन या रेणूचा प्रवेश होतो त्याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन मध्ये. आणि हे सगळे सक्रिय घटक करून जो आपल्याला ट्रायफॉस्फेट जो आपल्याला फॉस्फेटचा ट्रायफॉस्फेट मध्ये असतो, फॉस्फेट मध्ये रूपांतर करण्याचं कार्य जे जीवाणू करत असतात तेही एन्झाईमच्या साह्याने ती क्रिया घडल्यानंतर प्रॉपर तुमचं कंपोस्टिंग मटेरियल तयार होतं. आणि पेशींच्या अंतर्गत जे काही आपल्याला डायजेशन सिस्टीम पाहिजे किंवा जी चयापचयाची जी क्रिया पाहिजे, तुमचा ग्लायकोलायसिस असेल, क्रेब्स असेल, ग्लुकोज सारखे जे काही जीवन आहे आणि तुमचा मेनली जो तुमचा CO आणि 2S म्हणजे H2O पासून जो पाणी तयार होतो, मेन तुमचा कार्बन डायऑक्साईड ची हे आहे आणि त्याला जी काही ऊर्जा पाहिजे ती ऊर्जा मिळत असते. आणि ऑक्सिजन नसेल तर अशा ठिकाणी जे काही मी तुम्हाला सांगितलं की काही जे जीवाणू काम करतात आणि त्यांची जी क्रिया आहे ही क्रिया त्या पद्धतीने चालू असते. तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्वाचं काय आहे की ही जी क्रिया आहे आणि कंपोस्टिंगची क्रिया करण्यासाठी लास्ट आपल्याला काय हवं असतं की जे काही त्याचं न्यूट्रलायझेशन आहे किंवा त्याला न्यूट्रिएंट आपल्याला कोणते मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत, न्यूट्रलायझेशन करण्याचं काम हे जे जीवाणू आहेत किंवा बुरशी आहेत ते कशा पद्धतीने करतात? तर
सगळ्यात महत्वाचं समजून घेणं आपल्याला महत्वाचं आहे की NPS तो तुमचा नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर हा कशा पद्धतीने कन्वर्ट होतो, तर सगळ्यात महत्वाचं जे काही तुमचं अमिनिफिकेशन असेल हे अमिनो ऍसिडच्या पेशीच्या आतमध्ये जाऊन डी अमिनो ऍसिड्स त्याच्या पेशीमध्ये जातो आणि हा पेशीमध्ये जाऊन सगळ्यात महत्वाचं अमोनियामध्ये रूपांतर करतं आणि अमोनियामध्ये रूपांतर केल्यानंतर नायट्रोसोमोनास नावाचा घटक तयार होतो आणि नायट्रोबॅक्टर यासारखे जीवाणू अमोनियाचं रूपांतर नायट्रेट मध्ये करतात आणि नायट्रेट मध्ये झालं की समजा तुमच्या पिकाला ते इमिजिएट उपलब्ध होणार. हे महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं फॉस्फरसचं पण मिनरलायझेशन कसं होतं, तर शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या की तुमचं फॉस्फेटेज जे आहे हे कसं होतं, तर तुमचं ऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनोफॉस्फेट आपण जो म्हणतो, तर हा ऑर्गॅनिक फॉस्फेट काय करतो, विघटन करून फॉस्फेटाइज मध्ये विकर्स राहतात आणि हा फॉस्फरस वेगळा करून हा ऑर्थोफॉस्फेट जो आपल्या पिकाला पाहिजे असतो, जसं तुमचा नायट्रेट फॉर्म मधला नायट्रोजन पाहिजे असतो, तर तसा फॉस्फेट फॉर्म मध्ये रूपांतर केल्यानंतर जो ऑर्थोफॉस्फेट आहे तो तुमच्या पिकाला उपलब्ध होतो. आणि सल्फरचं मिनरलायझेशन कसं होतं, तर अमिनो ऍसिड्स मध्ये जसं सिस्टीन, मिथिलोनाइन असतं, हे जो अडकलेला जो काही सल्फर आहे हा सल्फरला मुक्त करून सल्फेटाइज डिसल्फेटाइज विकर सोडतो आणि हा जो विकर आहे हा गंधकात रूपांतर करतो आणि गंधकात जर याचं रूपांतर झालं म्हणजे तुमचा नायट्रोजन, सल्फर आणि फॉस्फरस अवेलेबल करण्याची ही जी क्रिया आहे, ही क्रिया जी आहे हे एन्झाईमच्या माध्यमातून करत असतात आणि ही क्रिया योग्य पद्धतीने झाली आणि होतेच. कारण जर आपण या सगळ्या पद्धतीने काळजी घेतली तर आपल्याला जे काही आपण कंपोस्टिंग खत वापरणार आहोत तर त्यामध्ये तुम्हाला नॅचरल पद्धतीने हे सगळे घटक मिळत असतात. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि या माध्यमातून सगळ्या प्रकारचा जीवाणूंचा संच एकत्र तुम्हाला त्यातून मिळतो. शेतकरी बंधूंनो नक्कीच ते तुम्ही वापरून बघा, तुम्हाला लक्षात येईल. तर आनंद ॲग्रो केअरचे काय काय उत्पादनं आहेत हे तर मी तुम्हाला समजून सांगतो. तर आनंद ॲग्रो केअरने अभ्यास करून असे काही वेगवेगळे फॉर्म्युलेशन बनवलेले आहेत आणि जे फॉर्म्युलेशन तुमच्या जे काही टाकाऊ पदार्थ असतील त्या टाकाऊ पदार्थांना जसं की तुमचं कंपोस्टिंगचे काही बॅक्टेरिया असतील त्याचे टेक्निकल फॉर्म सुद्धा एक आहे. तो टाल्कम मध्ये जिथे आपल्याला कंपोस्टिंग आहे टाल्कमचा पावडर तुम्ही वापरू शकता. लिक्विड फॉर्म्युलेशन तुम्हाला हवं असेल तुम्ही लिक्विड देऊ शकता. तुम्हाला वाटतंय की कंपोस्टिंग तुमच्या जमिनीमधलं मटेरियल कंपोस्ट झालं पाहिजे शेतीमधलं, तुम्ही लिक्विड देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला डेस्टॉस बेस पाहिजे जिथे कार्बन तुमचा असतो, बॅक्टेरियल तुम्हाला वेगळा कार्बन देण्याची गरज नाही, तर 4K तुम्ही टेक्नॉलॉजी वापरू शकता. आणि जिथे तुम्हाला कॅप्सूल्स हवे आहेत, जिथे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट तुम्हाला वाचवायची असेल तर तुम्ही 5G सारखे प्रॉडक्ट वापरू शकतात. हे जे फास्ट डी नावाचं प्रॉडक्ट आहे तर साधारण 1 टन जर तुम्ही सगळं वेस्टेज मटेरियल घेतलं तर 1 टना मटेरियल मध्ये तुम्ही 200 लिटर पाणी घ्या आणि 200 लिटर पाण्यामध्ये फक्त 500 ml फास्ट डी आम्ही नाव का दिलं की फास्ट डी म्हणजे डिकम्पोस्ट करणारे जे काही क्रिया आहे त्या करण्यासाठी फास्ट डी आम्ही त्याचं नाव दिलंय. आणि हे फास्ट डी फक्त 200 लिटर पाण्यात 500 ml घ्यायचं आणि 1 टनासाठी पूर्ण ते स्प्रे करायचा आणि दर 8 दिवसांनी सुरुवातीला टर्निंग करायचं आणि पुढच्या 8 दिवसांनी टर्निंग करून 45 ते 60 दिवसामध्ये तुमचं पूर्ण कंपोस्टिंग जे काही क्रिया आहे किंवा जो ह्युमस तुम्हाला पाहिजे तो ह्युमस होण्याचं काम ते करत असतात. तेच तसं 4K मध्ये मी तुम्हाला सांगितलं 4K मध्ये आहे, त्यानंतर कॅप्सूल मध्ये आहे आणि अशा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आहे. तर आनंद ॲग्रो केअरचे प्रॉडक्ट का वापरायचे तर मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो की आनंद ॲग्रो केअरकडे एक टेक्निकल टीम आहे. ही टेक्निकल टीम हे सगळं काम करत असते. आनंद ॲग्रो केअरकडे असं इन्फ्रास्ट्रक्चर आहे की तुम्हाला गुणवत्ता चांगली मिळते. आनंद ॲग्रो केअरचं वाक्यच आहे की गुणवत्तेला प्राधान्य, म्हणून आम्ही प्राधान्य ठेवूनच आम्ही सगळे उत्पादनं बनवत असतो. आणि ज्या शेतकरी बंधूंनी आमचा फास्ट डी असेल, डर्मस असेल, त्यानंतर 4K PSB असेल, दाणेदार PSB केएमबी असेल, हे सगळे प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत. ज्या शेतकरी बांधवांनी वापरले नसेल तर एकदा नक्कीच आनंद ॲग्रो केअरचे प्रॉडक्ट वापरून बघा, तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. कारण हे सगळं बनवण्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असतो, जे काही टेक्निकल टीमची गरज असते, हे सगळं आम्ही शेतकरी बांधवांसाठीच करत असतो. आणि शेतकरी बांधवांना आपल्यासाठी आम्ही एक सेवा चालू केली आहे. पाणदेट परीक्षण असेल, पाणी परीक्षण असेल, खतांचं परीक्षण असेल, ऑर्गॅनिक कार्बनचं परीक्षण असेल, तुमचे जे काही शेतीमध्ये वापरले जाणारे जे काही इनपुट्स आहेत या सगळ्या इनपुट्सला टेस्ट करण्यासाठी आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर नावाची आम्ही एक संस्था चालू केलेली आहे आणि ही संस्था NABL मानांकित आहे. या संस्थेचा रिपोर्ट तुम्ही भारतात जगात कुठेही नेला
तरी तो ग्राह्य धरला जातो. अशी ती एनेबल मानकीत लॅब आहे. शेतकरी बांधवांसाठीच आम्ही आनंद क्रॉप गुरु नावाचं मोबाईल ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे. आणि या मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मशागतीपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत सर्व माहिती आम्ही दिलेली असते. ज्या शेतकरी बांधवांनी प्ले स्टोअरवरती जाऊन आनंद क्रॉप गुरु नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलेलं नसेल, मी सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही नक्कीच ते डाउनलोड करून घ्या. कारण याचे कोणतेही चार्जेस आम्ही लावत नाही. फ्री ऑफ कॉस्ट आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. तर शेतकरी बांधवांना तुम्ही नक्कीच या ऍपचा विचार करा आणि नक्कीच तुम्ही ते डाउनलोड करून घ्या. शेतकरी बांधवांना आपण ही जी सूक्ष्मवीर जी आपली सिरीज चाललेली आहे, या सिरीजच्या माध्यमातून आपण प्रत्येक सोमवारी 6 वाजता वेगवेगळ्या विषयावरती बोलत असतो. तर बरेचसे शेतकरी बंधू हे सगळे लेक्चर ऐकत असतात. बरेचसे माझे मित्रपरिवार याच्यामध्ये लेक्चर ऐकत असतात. तर अजूनही तुमच्या मित्रपरिवारांना नॉलेज वाढवण्यासाठी कृपया जास्तीत जास्त ही लिंक जी आमची असते, व्हिडिओची लिंक असेल, आमचं जो काही सोशल मीडियावरती आमचे वेगवेगळ्या व्हिडिओज पडतात, तर आपण आपल्या मित्रपरिवारात शेतकरी बांधवांना नातेवाईकांमध्ये जर तुम्ही स्प्रेड केला तर जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत नॉलेज पोहोचेल आणि आनंद ॲग्रो केअर त्यांना सेवा देऊ शकेल. एवढंच मी तुम्हाला विनंती करेल. मी थांबतो इथेच आणि भेटू पुढच्या सोमवारी ठीक 6 वाजता. विषय असेल शेतीतील सूक्ष्मवीर आणि जो काही विषय असेल त्या विषयावरती आपण सखोल बोलणार आहोत. धन्यवाद. माझे शेतकरी बंधूंनो, धन्यवाद. जय जवान जय किसान.